कमाल कमाल म्हणजे कमाल आहे. म्हणजे त्याची अजून तुझ्याबद्दल त्याच्या घरात बोलण्याची हिंमतही झालेली नाहीये आणि अशा मुलाचा हात धरून तू त्याच्या घरी जाणार आहेस. उद्या समजा त्याच्या आई वडिलांनी तुला घरात घेतलंच नाही तर मग तुला जसं हवंय ना तसं होईल बाबा. म्हणजे आम्ही परत पुण्याला येऊ, शिकू, नोकरी करू. हेच हवंय ना तुला? मी मला काय हवंय हे महत्वाचं नाहीये. म्हणजे घरातून मान्यता मिळून तुम्ही लग्न करा आणि मग आनंदाने इथं येऊन पुण्यात सेटल व्हा, चांगली नोकरी करा, व्यवसाय करा, काय तुम्हाला करायचं ते करा. पण सुनेला घराच्या बाहेर काढलं असं ऐकून घेणं हे तुला अपमानास्पद नाही वाटणार का उर्मी? अरे पण तसं झालंय का अजून बाबा? होऊ शकतं ना, पण कदाचित नाही होणार. उगाचच कल्पना करत बसण्यात काही अर्थ नाहीये बाबा. नाही कल्पना कराव्यात माणसानं, कल्पना कराव्यात. म्हणजे काय सावधगिरीने पुढची पावलं उचलता येतात त्याला. बर मग मी ना अशी कल्पना करते की उद्या जगबुडी येणार. काय कशी सावधगिरीने पावलं उचलणार आहोत आपण? उर्मी हे तुझं म्हणजे नाही करायच्याच आहेत ना, तर कल्पना जरा मोठ्या करूया ना. उर्मी मला सांग, उद्या वासून तुझ्या बाजूने काही स्टँड घेतलाच नाही तर? विद्याधर, अरे काय चाललंय? विद्या, किती वेळा तेच डिस्कस करणार आहेस तू? तू सांग ना मला, उद्या वासून तुझ्या बाजूने काही स्टँड घेतलाच नाही तर? तर मग तुझ्याकडे त्याने साइन केलेला एग्रीमेंट आहे ना, तू खेच त्याला कोर्टात. अगं काय कोर्टात काय केस? अगं काय काय सांगते ती, पटते का तुम्हाला? हा काय वेड लागलं की या मुलीला? काय मूर्खपणासारखं करते ती? ही जर असंच वागत राहिली ना तर लोक उद्या वेड ठरवतील हिला, वेड. हा काय 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 चाललंय? पटते का तुम्हाला हे? अरे मग सांगा तिला, पुरे कर म्हणावं आता. हे काय विद्याधर, अरे पुरे कर. विद्या, खूप झालं आता.